मागच्या 14 दिवसापासून सोनम वांगचुक जे आहे ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळवण्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषण करत आहेत। असंच एक उपोषण 2011 साली भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णा हजारे यांनी केलं होतं। महाराष्ट्राच्या राळेगण सिद्धीतून ते येतात। त्या उपोषणाला इथल्या मीडियाने इतकं कव्हरेज दिलं होतं, मैं हूं अण्णा, मी अण्णा हजारे असं म्हणत लोकांनी जे आहे त्याला समर्थन केलं होतं। त्यावेळेस मीडिया जो आहे तो निष्पक्ष होता, आत्ताच्या सारखा गोदी मीडिया नव्हता। लोकांचं देखील त्यांच्यावर भरपूर अटेन्शन होतं आणि या देशातून भ्रष्टाचार मुक्त होतो आणि देश आता फार वेगाने प्रगती करतो असं सगळ्यांना वाटत होतं। इतका प्रतिसादच लोकांचा त्या काळात होता। किरण बेदी, अरविंद केजरीवाल आणि दुसरे बरेच जे लोक आहेत ते याच्या समर्थनात उभे होते, अण्णा हजारेच्या समर्थनात। अण्णा हजारेच्या फक्त 10 दिवसामध्ये जे आहे त्या मागण्या मान्य झाल्या होत्या। पण सत्य जे आहे, सध्या लोकशाही जिवंत आहे का, हा फार मोठा प्रश्न आपल्या राज्यासमोर, देशासमोर आहे। कारण आपल्या शेडला 30 वर्षापूर्वी न्यूझीलंडमध्ये विकत घेतलेलं मफलर आठवणीत आहे, पण फक्त 30 मीटरवर काय चालू आहे हे त्यांना माहीत नाहीये। देशाच्या विद्यार्थ्यांचं इतकं मोठं नुकसान झालेलं आहे। 21-22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। त्यांच्या पालकांचे एवढं आर्थिक नुकसान झाले, मानसिक हॅरॅसमेंट झाली आहे एक प्रकारे त्यांची। विद्यार्थ्यांचं 1 वर्ष वाया गेलेलं आहे। त्यांचं जे आत्मविश्वास आहे तो खच्चीकरण झालेला आहे त्या गोष्टीचं। पण सरकारला आणखी देखील जाग आलेली नाहीये। सोनम वांगचुक हे मॅगसेसे पुरस्कार विजेते एक फार मोठे सामाजिक कार्यकर्ते या देशातले आहेत। उद्या कदाचित त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तरी या सरकारला काही फरक पडणार नाहीये। कारण सत्यमेव जयते आणि सत्याचा विजय होईल ही आता फक्त मन म्हणून या देशात उरली आहे की काय असं वाटायला लागलं आहे।